गुड मॉर्निंग. तर काल होता उपवास, तर काल होती एकादश, तर आज आहे बारस. तर उपवास सोडण्यासाठी तर काय बनवायचं, त्यासाठी एकदम साधी सोपी आज मी थाली बनवली. तर ती थाली एकदम सोपी आहे, तर कुणी पण बनवू शकेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथं मी काळे हरभरे आहेत, ते रात्रभर भिजत ठेवले होते. आणि त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा, लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे. तर कुकरमध्ये जिरं, कढीपत्ता, कांदा टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. जिरं आधी थोडं तडतडलं की लगेच आपल्याला नंतर बारीक चिरलेले 2 कांदे टाकायचे. तर तुम्ही इथं टमॅटोचा पण वापर करू शकता. 2 टमॅटो बारीक चिरून त्याची ग्रेव्ही पण करू शकता. तर इथं आपला कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. ऑइल फ्री आहे, तर आजची आपली संपूर्ण थाली एकदम ऑइल फ्री आहे. तर इथं मी खोबरं, लसूण कुटून घेतलेली पेस्ट टाकले आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचे टाकून घ्यायचे आहे. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा खाली लागणार नाही. तर इथं थोडीशी आपलं हळद टाकायचे, गरम मसाला, लाल तिखट, आणि तुम्ही कांदा मसाला टाकला, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. लाल तिखट, अंबारी मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून मसाला आपला अजून थोडासा शिजवून द्यायचा आहे. ते इथं मी 1 तेजपत्ता टाकला आहे. आणि चवीनुसार आपल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता आपण जे भिजून घेतले होते हरभरे, ते हरभरे आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचे. तुम्ही ह्याला छोले म्हणू शकता, छोले भाजी. छोले व्हाईट असतात, तर हे आहे आपले एकदम गावरान हरभरे. तर गावरान हरभऱ्याची आज आपण भाजी करणार आहोत. तर ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, संपूर्ण व्यवस्थित आपलं मिक्स झालं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचं आहे, 1 तांब्या ते 1.5 तांब्या. खूप जास्त पाणी नाही टाकायचं. कोथिंबीर टाकून मिक्स करून ह्याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तोपर्यंत आपण शिजते, तोपर्यंत आपण दुसरी भाजी करूया. तर उकडलेले 2 बटाटे, पालक, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली. आता इथं आपण कढईमध्ये जिरं टाकू. जिरं व्यवस्थित तडतडलं की मोहरी टाकू. मोहरी पण तडतडली की थोडा कढीपत्ता टाकू. त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे. पाणी टाकल्याने कांदा कढईला चिटकत नाही. तर इथं वाटलेली मिरची घालून घ्यायची. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद टाकून मिक्स केलं की आपण जे उकडून घेतलेले बटाटा आहेत, तो ह्या पद्धतीने मी कट केला आहे. तर इथे मी बटाटा पण टाकून देऊन ह्याला व्यवस्थित मिक्स करत आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला पालक घालायचा आहे. याच्यामध्ये 1 वाटी, जर 1 वाटी बटाटे असतील तर 2 वाट्या इथं पालक घालू शकता. कारण की पालक जो आहे नंतर शिजल्याच्यानंतर तो कमी होतं, पण माझ्याकडे होता, मी तेवढा टाकला. तर हे व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही, पण थोडंसं आपण 1 ते 2 चमचे पाणी टाकणार आहोत, कारण की शिजायला पाणी लागेल त्याला. तर मीठ टाकून ह्याला मिक्स करायचं. मीठ टाकल्याने पण पाणी सुटतं. खूप भारी लागते बटाटा पालकची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सेम हीच प्रोसेस करून बटाटे थोडेसे बारीक मॅश करून तुम्ही ह्याच्यापासून पराठे पण बनवू शकता. तर आता ह्याला मिक्स करून झाकून ठेवून काही मिनिट आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला यात पाणी टाकायचं व थोडं, म्हणजे खाली डागणार नाही.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर मोठ्या वेळेलाच आपला कुटायचं आहे, खूप बारीक पण कूट नाही करायचं. तर व्यवस्थित आपलं हे मिक्स करायचे. तर हे पाहू शकता आपली भाजी मस्त अशी मिक्स झाली आणि तयार झाली. तर आता आपली भाजी रेडी झाली. तर आपण घेऊया सर्व करायला. तर इथं बघू शकता ही आपली मस्त अशी झणझणीत पालकाची भाजी रेडी झाली आहे. पालक बटाटा. तर तुम्हाला पालकाची भाजी मला सांगा की कशी वाटली. तर इकडं पालकाची भाजी रेडी. तर आपण जे कुकरला लावला होता चणा हरभऱ्याची भाजी ते पण इकडं शिजून तयार झाली आहे. तर बघू शकता. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं हरभरे एका साईडला आणि पाणी एका साईडला असं वाटत असेल, पण कुकरमध्ये टाकल्यामुळे तर काय जास्त शिजले आपले जे हरभरे जास्त शिजलेत ना, तर ते हरभरे आपल्याला असे पळीच्या साह्याने मॅश करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता मस्त असं घट्टसर वाटते आपली भाजी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता जास्त घट हवी असेल तर. तर आता आपली भाजी, भात आणि दुसरी एक भाजी ते सगळं आपलं रेडी झालं. तर आपण आता मस्त सर्व करूया. ते बघू शकते तर आपली पालक भाजी, हरभऱ्याची भाजी, मस्त ऑइल फ्री चपाती आणि भात आणि मस्त भाजलेला पापड. तर आपली हेल्दी व्हेज थाली ह्याला म्हणता येईल. तर हेल्दी व्हेज थाली आपली तर रेडी आहे, बनवून तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत.